नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या चॅनलवर तुम्ही ऐकताय भरत माने लिखित भरतायन संघर्ष जीवनाचा ही कादंबरी, अर्थात भरत माने सरांचं हे आत्मचरित्र. श्रोते हो, प्रत्येक भागाच्या शेवटी विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर द्या, कारण कादंबरी संपेपर्यंत प्रत्येक भागावर एक प्रश्न विचारला जाणार आहे आणि अशा जास्तीत जास्त अचूक उत्तरं देणाऱ्या विजेत्यांना मिळणार आहे भरत माने सरांतर्फे भरतायन ही कादंबरी विनामूल्य त्यांच्या घरी घरपोच. ऐकूयात आजचा भाग 23वा. नोकरी करण्याची हौस मला अगोदरपासनं होती आणि निसर्ग पाहण्याची आवड. त्यामुळं बांधाबांधानं फिरायला बरं वाटायचं. त्यात शेतकरी मान द्यायचे. माने साहेब म्हणून नाव झालेलं. जिथे जाईल तिथे बस उठवायची. 4 मोठ्या लोकात बसणं उठणं वाढलं, त्यामुळे बरं वाटायचं. स्वतःचा गर्व वाटायचा. शेतातलं पीक, त्याच्यावरचा रोग याची बरीच माहिती समजायला लागली. आजारी माणसाला जसं डॉक्टर बरं करतात, तसं एखाद्या पिकाला काय झालंय, त्याच्यावर काय इलाज करावा हे समजायला लागलं. त्यामुळे शेतकरी स्वतः बोलवायचे, माहिती विचारायचे. या सर्व माहितीबरोबर कंपनीच्या औषधाची माहिती द्यायचो. मला जास्त करून कंपनीत त्यांच्या स्टॅम्प या तणनाशकाच्या प्रचाराकरता ठेवलं होतं. नोकरी करताना काही वाईट घटना पण घडल्या. त्यातली उदाहरणादाखल एक घटना नमूद करावीशी वाटते. त्यावेळेस मी चाकणला राहिला होतो. चाकण एरियामध्ये कांदा कोथिंबिरीचं प्रमाण जास्त. ऐन सीझन चालू व्हायची वेळ. आमच्या सायनामाइड कंपनीतर्फे साहेबांनी मला तिथं स्टे दिलेला, कारण आमच्या तणनाशकाला मागणी चांगली होती आणि दरवर्षी सीझनला त्या एरियातच मला जायला लागायचं. शेतकरी, डीलर सगळ्यांची मैत्रीपूर्ण संबंध आणि धंदाही चांगला चालायचा. त्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांचा माझ्यावर लय विश्वास. झालं काय तर याच वर्षी आमच्या तणनाशकाच्या अपोजिट दुसरं तणनाशक मार्केटमध्ये ओपन झालं. ते म्हणजे इंडोफिलचं गोल. आणि या कंपनीचे अधिकारी व्होरा सर मुख्य होते, मार्केटिंग अधिकारी. त्यांना कळलं की चाकण साईडला सेल चांगला होतो. त्यांनी 5-7 फील्डमनची नियुक्ती चाकण एरियात माझ्या अगेन्स्ट केली. मी जसा प्रचार करीन तसाच प्रचार ते करायचा प्रयत्न करायचे. पण तणनाशकाचा प्रकार त्यांचा आणि आमचा वेगवेगळा. आणि मी 2 वर्ष या तणनाशकाची उजळणी केलेली. कोणत्या पिकाला कसं वापरायचं, किती वापरायचं याच्या ट्रायल्स केलेल्या. त्यामुळे मी बिनधास्त वापरायला सांगायचो. चाकण शिक्रापूर रोडवर काम करत असताना झालं काय, तर मी सांगतो म्हणून इंडोफिल्डचा एक फील्ड ऑफिसर, जो बारामती तालुक्यातला, घरची गरिबीची परिस्थिती पण पगाराची लालूच, मूळ माहिती कमी असताना तो कामाला लागला होता. काही ठिकाणी मी शेतकऱ्यांना कोथिंबिरी करता तणनाशक कसं, कधी, किती प्रमाणात वापरायचं हे सांगितलं होतं. आणि त्याच गावात दुसरा एक प्रतिथयश बागायतदार, कांद्याचं बी एका वित्तीय संस्थेचा चेअरमनसुद्धा, त्याला 5-6 एकर लावायचं होतं. माझी भेट झाली नाही. माझ्याऐवजी इंडोफिलच्या माणसाची गाठ पडली. त्याला वाटलं मानेसाहेबांचं औषध कांद्याच्या रोपाला चालतंय, तर आपलं का चालू नये. त्या शेतकऱ्यानं नाशिकवरनं प्रसिद्ध कंपनीचं महागाचं कांद्याचं बी आणलेलं होतं. कांद्याच्या सीझनप्रमाणे गादी वाफे करून रेघा मारून बी लावलं होतं. आमच्या तणनाशकासारखीच त्यांनी पद्धत वापरायला सांगितली. त्याला वाटलं 4 बाटल्या खपल्यात, रिझल्ट चांगला मिळेल, कायम आपलं औषध चालेल. पण त्याच्या औषधाची पॉवर झाली जास्त. शेतकरी काय, साहेबांनी समक्ष पुढं उभं राहून औषध फवारणी करून घेतलेली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी 2 दिवसाच्या सुट्टीवर तो गावाला गेला. आणि दुसऱ्या दिवशीपासून 4 दिवस आलाच नाही. इकडे या शेतकऱ्याचं सगळं बी गेलं जळून. एक तर पॉवर जास्त झाली, पाणी कमी पडलं, त्यामुळे जे व्हायचं ते झालं. पिसळलं की शेतकरी. आणि त्यात आगीत रॉकेल वाचल्याप्रमाणे याच्या विरोधक त्याने आमचं तणनाशक वापरलं. चांगला रिझल्ट. मला घरी नेलं, नाश्ता खायला घातला. 4 दिवसांनी इंडोफिलचा माणूस कामावर आला तसा ते शेतकऱ्याकडे गेला. त्याला वाटलं आपल्याला शाबासकी मिळेल. गेल्या गेल्या म्हणतोय, कसा कसा काय रिझल्ट, मस्त आहे का नाही, आपलं कामच तसं असते. एक तर शेतकरी पिसाळलेला. काय सांगायचं तुम्हाला. अहो, त्या शेतकऱ्यांनी त्याला गोड बोलून मळ्यात नेला आणि पिकाची स्थिती दाखवली. त्याची तर दात खिळीच बसली. एक तर मुलका मागायचं बी कुठं मिळायची मारामार. कसं तरी हातापाया पडून आणलेलं. 6 पायल्या बिया करता जीपगाडी नेली होती.
पार सीझनची वाट लागली. रोपं जळून गेली. शेतकऱ्याच्या तळपायाची आग झालेली. असा निबर मारला म्हणतं त्याला, पार काळा निळा करून टाकला. तिथं वस्तीवर डांबून ठेवला. अन्न पाणी नाही आणि का नाही. कंपनीला कळवलं तर कंपनीवाल्याने अंग काढून घेतलं. आम्हाला न विचारता लांडा कारभार केला. त्यामुळं कंपनीच्या नावाला लागला बट्टा. आता त्याचं तो काय ते निस्तरू दे. शेतकऱ्यानं बियाचा खर्च 5,000, येणं जाणं 2,000, जमीन मशागतीचं 5,000 आणि इतर मानसिक त्रास 3,000 अशी 15,000ची नुकसान भरपाईची मागणी केली. त्या माणसाच्या घरी 2 टाईम अन्न खायची भ्रांत. 1,500 रुपये द्यायची ताकदच नाही. तो कुठला काय देतोय. मला कळली घटना. मध्यंतरी 1-2दा बोललेले विरोधक असल्यानं जास्त बोलता यायचं नाही, तरी पण मला त्याची दया आली. 4 समजूतदार माणसं घेऊन त्याच्याकडे गेलो. बैठक बसली. शेतकऱ्याला 4 गोष्टी समजून सांगितल्या. नाही होय करता करता 5,000 रुपये नुकसान भरपाई द्यायचं कबूल झालो. जिम्मेदारी घेतली. त्याला सोडवलं. कंपनी हापिसात गेलो. व्होरा साहेबासंगत भांडलो. साहेबांनी 2,500 द्यायचे. त्याचा थकीत पगार 2,000 आणि मी जवळचे 500 टाकून नुकसान भरपाई देऊन टाकली. त्यांनी त्याच क्षणाला काम सोडून दिलं. साहेबांनी पण लक्ष नाही दिलं. त्याच्याकडे आता गावाला जायला पैसे नव्हते. मीच पुढाकार घेतला. गावात 10 डीलर होते. प्रत्येकाकडनं 100 रुपये मदत गोळा केली. मी स्वतः 200 रुपये मदत केली. असे 1,200 रुपये जमा केले. त्याला दिले. गावाकडे दिला पाठवून. जाताना गळ्यात पडून दाई मोकलून रडला. लय वाईट वाटलं. तो गावाकडे गेला, पण मनात समाधान वाटलं. 2 वर्षांनी असाच एकदा भेटला होता निरा गावात. कडकडून भेटला. दुपारची वेळ होती. हॉटेलात नेलं. थंड पाजलं. भरभरून सांगत होता तो कुठल्या तरी कंपनीत साबणाच्या फॅक्टरीत डिस्ट्रीब्यूट करत होता. चांगला स्थिरावला होता आता. कितीतरी वेळा आभार मानले. डोळे भरून आले. मनाला समाधान वाटलं. म्हणलं चला एखादं सत्कार्य कामाला आलं. मी दिलेले पैसे परत करत होता. नाही घेतले मी. मनाला बरं नाही वाटलं. नोकरी चांगली होती, पण घरच्या लोकांना पसंत नव्हती. त्यांना एका ठिकाणी काम पाहिलं होतं. त्यात अधूनमधून ब्रेक द्यायची कंपनी. ब्रेक दिल्यावर काय करावं कळायचं नाही. मग फिरून परत भोपळे चौकात म्हणल्याप्रमाणे लोणीला यायचो. तिथं दयाच्या दुकानात काम करायचो. फुरसंगीबद्दल ओढ लय वाटायची, पण भाऊ भाऊजाईचं माझ्याबद्दल मत काय बरं दिसत नव्हतं. भावाचं मत अनुकूल होतं, पण बायको मुलं त्याला काय बोलता यायचं नाही. तरी पण कधी कधी असं सणासुदीला जबरदस्तीनं घरी बोलवून न्यायचा. ताटाला ताट लावून जेवायचो. पण असले प्रकार त्या मानानं फार कमी. कंपनीनं ब्रेक दिल्यावर पंढरपूरला जायचो. बाहेरून M.Com शिकत होतो. त्याचा अभ्यास करायचो. पहिल्या वर्षी एक विषय राहिला होता. एटीकेटी दुसऱ्या वर्षी बसलो होतो. दोन्ही वर्षाचा एकत्र अभ्यास करत होतो. एवढ्या वाईट परिस्थितीत सुद्धा शिकण्याची जिद्द कायम होती. शिकण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हे माहिती होतं. मध्यंतरी काही काळ पंढरपूरला गल्लीतल्या मुलांच्या शिकवण्या घेतल्या. तेही केवळ. शेती पण करायचो. दुकानात कामही करायचो. नोकरीही करायचो. जे मिळेल ते काम करायचो. अधूनमधून कनेरला जायचो. तेवढाच बदल. अनुराधाचं अधनंमधनं कटकटी कानावर यायच्या. तिच्याकडं कधी कधी जायचो. तिला पण मुलगा झालेला. अमोलच नाव ठेवलं होतं. तिला सासूरवास व्हायचा. वादविवाद व्हायचे. मी समजावण्याशिवाय काय करू शकत नव्हतो. हे अशा तऱ्हेनं जिंदगी चालली होती. घरची परिस्थिती काय सांगायची. दादाची चुलत्यांची भांडणं झालेली. त्यांनी मनगटाच्या जोरावर दादाला दुकानातनं हाकलून दिलं. मग काही दिवस दादानी तांबड्या मारुतीजवळ शारदा पुस्तक भांडार शेजारी आमच्या गल्लीतच शिंदेचं दुकान होतं. तिथं वर्षभर काम केलं. पण नाही जमलं, कारण ते 3 भाऊ होते. त्यांना काम मिळाल्याशिवाय दादाला कुठलं गिऱ्हाईक मिळायला. मग नंतर तेही सोडलं. आणि दादांनी दत्त घाटावर खाली बसून काम करायचं ठरवलं. त्याकरता साहित्य खरेदी केलं. पेटी घेतली. काम चालू केलं. आताशी दादा दत्त घाटावर खाली बसूनच दाढी कटिंगचं काम करत होता. पण तिथंही अडचणी होत्या. तिथं दादाच्या आधीपासनं एक न्हावी धोंडीबा शिंदे आणि त्याचं पोरगं खाली बसून काम करत होते. आता दादा तिथं आल्यामुळं त्यांचं काम कमी झालं, म्हणून ती तारा द्यायला लागली. धोंडीबा शिंदे न्हाव्याच्या वाड्यात आमच्यापासून जवळ राहत होता. दादाचा रागीट स्वभाव आणि धोंडीबाचा किरकिरा स्वभाव. मग काय रोजच्या कटकटी. तसा दादा भ्यायचा नाही म्हणा. दत्त घाटावर काम करायला सुरुवात केली त्यावेळेस मी नामदेव मंदिराजवळ काम करत होतो. आता दादाला समजायला लागलं होतं मी न्हाव्याचं काम शिकलोय म्हणून. पण दादा आता पहिल्यासारखा राहिला नव्हता. त्याला पण वाटायचं होती मदत करतोय काम, चोरी तर नाही ना करत.
त्यामुळं मी पन्नेरदास्त झालो होतो. ज्योतिरामकडून शेटेकडं, तिथून श्रीनाथच्या दुकानात, तिथून निघाल्यावर कालिका देवी मंदिराजवळ, औदुंबर वाघमारे यांच्या दुकानी लागलो काम करायला. हा असा सगळा इतिहास आठवत होतो. वाघमारेच्या दुकानात बरेच दिवस काम करून शेवटी पुण्यात आलो. पुण्यात सुद्धा न्हाव्याचं काम बऱ्याच ठिकाणी केलं. हे काम करता करता नोकरी लागलेली. या सगळ्या गोंधळात भाऊ माझ्यापासून दुरावला गेला. त्याला माझ्यापेक्षा बायकोचं बोलणं पाठायचं आणि त्याची बायको तर कामापुरतं जवळ करायची. भावजय तसं वागण्याला माझ्या मते एक कारण असावं असं वाटतं. ते म्हणजे भावजईची एक बहीण बिन लग्नाची होती आणि मी तिच्याशी लग्नाला तयार व्हावं असं तिचं मत होतं आणि मला तर ती अजिबात पत्नीच्या नात्यानं पसंत नव्हती. एक मैत्रीण म्हणून आम्ही चांगलं बोलायचो. तसं सगळं व्यवस्थित चाललं होतं. कुठं मग अशी शिकली देव जाणे आणि भावजईचं माझ्याबद्दलचं मतच बदललं. ती माझ्याशी तुसडेपणानं वागायला लागली. भावासमोर एक दाखवायची आणि भावाच्या पाठीमागं खाऊ का गिळू करायची. त्यामुळं भावात आणि माझ्यात विचाराची दरी निर्माण व्हायला लागली. भावजय माझ्याबद्दल भावाला काही चाहड्या सांगायची, भडकवायची, लय तापवायची. आई दादाला कळायचं पण भावाचा कल बायकोकडं. त्यामुळं वादविवाद व्हायला लागले. त्यांची बाजू लिचीपेची झाली का लगेच सारवासारव करायची. भाऊ म्हणायचा तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, मी तुम्हाला खंबीर आहे ना. पण असं फक्त बोलायचा आणि बायकोच्या मनाप्रमाणे वागायचा. त्यामुळे तिने पोती ओळखली आणि ती लागली मनमानी करायला. त्यामुळे मी त्याच्या घरी थांबच ना, त्याच्यापेक्षा बाहेर राहणं बरं वाटायला लागलं. दिवसभर इकडं तिकडं भटकायचो, रात्री घरी यायचो. घरगुती कटकटीने मला जीवन नकोसं झालं होतं. घरच्या आई दादाला माझं वाईट वाटायचं, पण करणार काय, त्यांचं पण डोकं चालन असं झालं. मध्यंतरी भावजय डिलिव्हरीला गावी गेली. भावाचं खाण्यापिण्याचं हाल व्हायला लागलं. माझं आधीपासूनच होत होतं. मग आई दादानी एक उपाय काढला. सुनीताला पुण्याला पाठवायचं ठरवलं आणि मी, भाऊ, सुनीता आम्ही भावंडांनी एकत्र राहायचं ठरवलं. मी पण आई दादाच्या शब्दाला मान दिला, एकत्र आलो. तेवढेच 4 महिने चांगले गेले. मी कामाला जायचो, भाऊ पण जायचा. सुनीता घरी एकटीच असायची. पण शेजार चांगला, घरच्यासारखं लक्ष ठेवायचा, त्यामुळं काळजी वाटायची नाही. ज्या चाळीत आम्ही राहायचो ती पारूबाई धनगरणीची चाळ म्हणून प्रसिद्ध होती. भैरोबा चौकातून सोसायटीच्या पाठीमागच्या चाळीच्या पूर्वेला शिवाजी हरपळेचं घर, त्याला तात्या म्हणत. दक्षिणेला चिमनशेड मेहताची 3 मजली बिल्डिंग, त्याचं किराणा दुकान आणि वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय. उत्तरेला राहणे म्हणून ब्राह्मण कुटुंब, त्या 2 भाऊ राहायचे. त्यांच्या दारात मोठं पिपळाचं झाड आहे. त्यामुळं पक्ष्यांचा सतत चिवचिवाट ऐकायला यायचा. पश्चिमेला कामठे नगराचा वाडा आणि या सगळ्याच्या मध्ये पारूबाईची चाळ. चाळीत 9 रूम. त्यातल्याच एका छोट्याशा रूममध्ये स्वतः घरमालकीन राहायची. ती एकटीच राहायची. तिला लेकी होत्या पण पुण्यात आणि मुंबईला राहायच्या. कधीतरी सणवारीला यायच्या 4-2 दिवसात सुट्टी काढून. त्यातल्याच समोरासमोर रूम होत्या. अलीकडं 5, पलीकडं 4. त्यातल्या अलीकडच्या पहिल्याच रूममध्ये आम्ही होतो. आमच्या शेजारी सातपुते कुटुंब राहायचं. सातपुते PMTत कंडक्टर म्हणून काम करायचे. त्यांना 3 मुली, एक लहान मुलगा, हसून खेळून राहायचे. मुली अति हुशार, पण परिस्थिती बेताची. त्यांच्या शेजारी रमेश ढगेचं कुटुंब, ते पण PMTत ड्रायव्हर म्हणून काम करत. त्यांना 2 लहान मुलंच, पण ढगे व्यसनी, त्यामुळे जरा भांडणं चालायची. नाहीतर त्यांच्या घरात पण वातावरण हसरं असायचं. त्यांच्या शेजारी क्षीरसागर कुटुंब राहायचं. त्यांना 2 मुली, 1 मुलगा. ते सुद्धा अधूनमधून प्यायचे, पण त्यांचा त्रास कधी कुणाला जाणवायचा नाही. कारण रात्री उशिरा यायचे, सकाळी लवकर जायचे. त्यांचा ट्रक फिटरचा धंदा. सातपुतेबाईंना चिंगूची आई म्हणत, तर ढगेबाईंना आव्याची आई म्हणत. क्षीरसागरबाईंना काजलची आई म्हणत, अशी टोपण नावं होती त्यांना. क्षीरसागर शेजारी पारूबाई राहायची. वयस्कर आजी, पण बोलायला लागले तर काय सांगायचं, नाद नाही करायचा. लय बडबड करायची आजी. आजीच्या समोरच्या रूममध्ये काळूराम गावडे कुटुंब राहायचं. त्यांना 2 मुली, 1 मुलगा. गावडे कंपनीत कामाला जायचे, पण त्यांच्या मिसेस मांजरी फार्मात कामाला जायच्या. त्यांना संजूची आई म्हणत. त्यांच्या शेजारी भोसले कुटुंब राहायचं. ते टेलिफोन खात्यात काम करायचे. त्यांना 5-6 मुलीच होत्या. त्यांना तायडीच्या आई म्हणायचे सगळे. त्यांच्या शेजारी आणखी एक कुटुंब होतं. त्यांना कालिदासची आई म्हणत. ते पण टेलिफोनमध्ये कामाला. आणखीन एक कुटुंब होतं तिथं. असा सगळा वाडा एकोप्यानं राहायचा. सुखदुःखात साथ द्यायचा. लहान मुलांचा सगळा भरणा. त्यात म्हणजे शाळेला सुट्टी असली म्हणजे बारक्या पोरांचा कालवा चालायचा.
सगळी घरच्यासारखी राहायची. हा थोडंफार तुझं माझं चालायचं, पण तेवढ्यापुरतं. त्यात आमचं काय? आध्यात मध्यात नसायचो, तेवढ्यापुरतं बोलायचो. आपापल्या कामाला गाठ घालत असायचो. भावाच्या लग्नाआधीपासून तिथं राहत होतो, त्यामुळं मला सगळी ओळखायची. आमची भावाभावाचे वादविवाद झाले तरी एकमेकाची समजूत घालायची. अधूनमधून आईदादा पण यायचे. त्यात आमच्या चाळीतलं वातावरण घरच्यासारखं. एकत्र बसायचे, बोलायचे, गप्पा-टप्पा चालायच्या. या अशा घरगुती वातावरणामुळं. त्यामुळं घरी जरी सुनीताई एकटी असली ना तरी काळजी वाटायची नाही. आणि लवकरच सुनीच्या जोडीला सविताला ठेवलं. त्यामुळं घरचं वातावरणच बदललं. मी अधूनमधून सुट्टी घ्यायचो, दोघींना पुण्यात फिरायला न्यायचो. कधी सिनेमाला, कधी बागेत, कधी हॉटेलात. आमचं सगळं मस्त चाललं होतं. दिवस भराभरा चालले होते. वहिनीची डिलिव्हरी झाली, त्यांना मुलगी झाली. सगळ्यांना आनंद झाला. गावाकडं पंढरपूरला आमच्या घरी बारसं करायचं ठरलं. बारशाला आम्ही सगळे पंढरपूरला गेलो. मोठ्या झोकात झालं बारसं. मुलीचं नाव उज्ज्वला ठेवलं. बारसं झाल्यावर 4-8 दिवस पंढरपूरला राहिलो. त्या काळात सुनीताला पाहुणे बघायचं चाललं होतं. बरेच पाहुणे आले होते. बघून चालले होते. पण खर्चाचा विचार करता आत्ताच लग्नाचा गोंधळ नको म्हणून चाल ढकल चालली होती. पण जसं म्हणतात ना, वेळ आली की सगळं व्यवस्थित होतं. तसं देवानंच अक्षता घेतल्या की माणसाचं काही चालत नाही हो. तसंच झालं. चालता बोलता लग्नाचा विचार झाला. त्याचं काय झालं, पंढरपूरमधल्या न्हाव्याच्या वाड्यातलं एक लग्न होतं. शेटफळची मुलगी होती, मुलगा पंढरपूरचा. त्यांचे आमचे बऱ्यापैकी संबंध. लग्न पण गल्लीत मठात होतं. आम्ही घरचे सगळेच गेलो होतो लग्नाला. तिथं पाहुण्याला सुनीता नजर पडली. त्यांनी माहिती घेत घेत दादाकडे गेली. सुनीताचा होणारा सासरा लय बोलका माणूस. त्याने असं बोलून बोलून दादाला तयार केलं. मग दादाचा बी नाईलाज झाला. तरी पण दादाने बराच मोडता पाय घातला. पण पाहुण्याचं पारडं झालं जड. आणि म्हणतात ना, आपल्या हातात काय नसतं. लग्नाच्या गाठी ब्रह्मदेवानं वरनं बांधलेले असतात. ते काय खोटं नाही. किती ठरवलं 2 वर्ष नाही करायचं तरी होणारी गोष्ट होती. तसं झालं. सावळेश्वर पुणे हायवेवर लांबोटी पुलाच्या पुढं आणि बाळ्याच्या अलीकडं रस्त्यावर एक पिराचं ठाण आहे. तिथं सावळेश्वर नावाची पाटी पण आहे. उजवीकडं बाण दाखवला आहे. हायवेपासून साधारण 2 किलोमीटर अंतरावर आतमध्ये गाव. त्यात सावळेश्वरचे कृष्णा राऊत. हसतमुख व्यक्तिमत्व, माहितगार माणूस. डोक्याला केस कमी असतील एवढी नाती गोती. अशा या कृष्णाजी राऊतला 2-3 भाऊ, 2 बहिणी, 4 पोरं, 2 पोरी. भला मोठा गोतावळा. पोरींची लग्न झाली होती. मोठ्या मुलाचं लग्न झालं होतं. त्याची सासरवाडी मालवंडीची. दुसरा लग्नाला आलेला. त्याच्याकरता वधू संशोधनाचं काम चालू. अशा या कृष्णाजी राऊतला सावळेश्वरच्या रांगत्या पोरापासनं जखड म्हाताऱ्यापर्यंत सगळे ओळखायचे. तसं सावळेश्वरचीच नव्हतं तर आजूबाजूची 2-4 खेड्यातली माणसं पण ओळखायची. त्यात माणूस ज्योतिषी. पंचांग बघायचा. 4 गोष्टी सांगायचा. खरं खोटं देव जाणे, पण माणूस प्रसिद्ध. अशा या माणसाच्या शेजारच्या लग्नात सुनीता नजर पडली. म्हातारं हरकलं. म्हाताऱ्याला जशी सून पाहिजे अगदी तशी दिसली. त्यानं घरात चर्चा केली. भावाभावात विचार केला आणि अशीच अचानक यात्रेच्या धामधुमीत यात्रेला आल्यासारखी आली. म्हाताऱ्यानं आधीच बघितलं होतं. बाकीच्यांनी बघितली. सगळ्यांना पसंत पडली. नवऱ्या मुलानं पसंतीची पावती दिली. आम्ही त्यांना 8 दिवसांनी घर बघायला येतो असं सांगितलं. आमची सुनीता दिसायला काळी सावळी, पण तरतरीत, नाकीडोळी देखणी, कामाला दणदणीत, संस्कारक्षम. त्यामुळे चाणाक्ष नजरेच्या म्हाताऱ्यानं मनातच घेतलं होतं. सुनील राऊत नवऱ्या मुलाचं नाव. दिसायला काळा सावळा, तरतरीत, नाकीडोळी नीट, विचार चांगला, वागणूक चांगली, निर्व्यसनी. सुपारीचा खांड नव्हता खात. हसून खेळून काम एके काम. बोलूती पण चालायची. घरी माल यायचा. झालं. आम्हाला पसंत पडलं. 8 एक दिवसांनी पंढरपूरला बैठक ठरली. त्यांची 5-7 जणं, आमची 4-5 जणं. बसली बैठक. नाही वय करता जे लग्न जमवून 5,000 होंडा मानपान द्यायचा, लग्न सावळेश्वरला करायचं ठरलं. मुलाकडच्यांनी त्यांच्या दारात त्यांच्या खर्चानं लग्न करायचं ठरलं. घरच्यांना बरं वाटलं. कृष्णाजी राऊतला 4 मुलं, 2 मुली. मुलींची लग्न झालेली. त्यांना मुलं बाळं झालेली. त्यांचा संसार चांगला चाललेला. थोरला मुलगा सिव्हिल हॉस्पिटलला कामाला. त्याने त्याचं बिराड बाळ्याच्या खोली केलेलं. त्याचं कुटुंब बाळ्याला. 2 नंबर नवरदेव सुनील. तर तिसरा पोपट. तो धंदा करायच्या दुकानात. चौथा बाळू शाळा शिकत होता. सगळे गुण्या गोविंदानं राहत होते. कोणाच्या आद्यात ना माद्यात. म्हाताऱ्याच्या हातात कारभार. त्याच्या शब्दाला लय किंमत.
आता आम्हाला पण असेच पाहुणे पाहिजे होते. 4 महिन्यांनी लग्न करायचं ठरवलं. जशी आली तशी हातासरशी साखरपुडा उरकूनच गेली. आम्हाला पण बरं वाटलं लग्न ठरलं म्हणून. आज नाही तर उद्या कधीतरी करावं लागणारच होतं. मग जमतंय तर टाकलं जमवून. हां, हां म्हणता वाऱ्यासारखे दिवस उडून गेले आणि आली, आली म्हणता लग्न तिथे आली. बस्ता, भांडी-कुंडी, पत्रिका, सावळा गोंधळ चाललेला. या वेळेला मी लग्नाला हुंड्याच्या पैशाची सोय केली. बाकी खर्च घरच्यांनी भागवला. लग्न सावळेश्वरला होतं. जाण्या-येण्याकरता ट्रक केलता. गल्लीतली वराडी, पाहुणं रावळं, भाऊभावकी लग्नाला आली. कुणाचा रुसवा, फुगवा, कुणाचं काय चाललेलं. दादा-पुढं कुणाचं काही चालायचं नाही. दादा-पुढं सगळी चिडूचोप. सावळेश्वरकरांनी घरापुढं मांडव टाकला होता. लग्नाची चांगली तयारी झाली. आमची धावपळ चालली होती. दुपारचं लग्न. तशी वराडाची राहण्याखाण्याची सोय बरी केली होती. चांगलं गाव, सोयीसुविधा बऱ्यापैकी, भांडण-तांटा नाही. सगळं व्यवस्थित लग्न झालं. लग्न झाल्यावर मला लय रडायला आलं. अक्षता पाडल्या आणि एकदम गैरवरूनच आलं. फार वाईट वाटलं. एवढे दिवस एकत्र राहिलो, सुखदुःखात साथ दिली. सगळं डोळ्यापुढं आलं आणि हुंदकाच फुटला. लग्न तिकडं लागतंय आणि माझ्या भोवतीने माणसं गोळा झाली. गोंधळ, गडबड, कोणाला कळेना काय झालंय. आखरीला थांबलं. बामणानं चौकशी केली. काय नाही, नवरीचा भाऊ रडतोय असं कळलं. परत मंगलाष्टिका सुरू झाल्या. लग्न लागलं, व्यवस्थित पार पडलं. लग्नानंतर वराडी माझ्याकडे चमत्कारिक नजरेनं बघायला लागले. एवढा हिरोगत पोरगा दिसतोय आणि बाईगत रडतोय वय. मला काय झालं आतमध्ये, काय गलबललं माझं मला माहिती. बोलणाऱ्याला काय जातो बोलायला. सुनीलच्या लग्न प्रकरणात शिखा माझ्याबरोबर प्रत्येक कामात मदतीला होती. ती लग्नाच्या आधी 2-3 दिवस आली होती. सुनीताचं लग्न लागलं, वऱ्हाडी मंडळी जेवली. जेवणाचा कार्यक्रम चांगला होता. प्रत्येकजण चवीनं जेवला, तृप्तीची ढेकर देत उठला आणि ट्रककडं निघाला. ट्रक भरला, नवरीचा निरोप समारंभ झाला. प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा वळवल्या होत्या. प्रत्येकजण भारावून गेलता. असं वातावरण एकदम गंभीर झालं. गल्लीतल्या प्रत्येकाच्या मनात सुनीताविषयी प्रेम होतं. घरातली काय, आजूबाजूची शेजाऱ्याची सुद्धा मनं गलबलली. बघता बघता आवरावर झाली आणि ट्रक पंढरपूरच्या दिशेनं चालता झाला. ट्रकमधलं गंभीर वातावरण हळूहळू मावळायला लागलं. चेष्टा मस्करी चालू झाली. कोण काय म्हणतंय. बोलता बोलता चेष्टेचा सूर माझ्याकडं वळला. मी आणि शिखा शेजारी शेजारी बसलेलो. आम्ही दोघं हळूहळू बोलत होतो. बाकीच्यांच्या बोलण्याकडं आमचं लक्ष नव्हतं. तेवढ्यात एक वाक्य कानावर पडलं. शेजारची पारूबाई म्हणली, चिंगा अक्का, या लग्नातच भारत्याचं पण उरकून नाही का टाकायचं. आई ती नवरी होती की संगट. तवर सरूबाई म्हणली, नाही तर काय, कवा तरी करायचंच होतं. झालं असतं लग्नात लग्न, खर्च तर वाचला असता. तर शेजारची यशोदा कशी म्हणती, नाही तर चिंगा अक्काला आधीपासून सून पसंत आहे, कशाला उशीर करताय. आम्ही दोघं इतकं लाजलो म्हणता सांगता सोय नाही. लग्नात आम्ही दोघं संघ फिरायचो. कोणत्या पण कामाला दोघं संगत जायचो. जेवण पण एका ताटात खाल्लं. हा सगळा सिनेमा वराडाने बघितला. म्हणून तर त्याने आमची टर उडवली. पण सुनीताचं लग्न झालं आणि आईचा हातच मोडल्यागत झालं. वहिनी काय हो, असून अडचण नसून खोळांबा. निस्ती सांग कामे. जेवढं सांगाल तेवढं काम करायची. त्यात अवघडलेली. त्यामुळं आधी काम करत नव्हती आणि नंतर लहान मूल रडतंय म्हणून काम करत नव्हती. आईला बसण्याशिवाय पर्यायच नव्हता. सुनीता होती तवर निम्मा अर्ध काम करायची. तिच्या लग्नानंतर सगळा भार पाडला सवितावर. तसं तर मी सविताला मदत करायचो, पण सुनीताची बरोबरी कुठली व्हायला हो. त्यामुळे सवितावर ताण पाडायला लागला. आई चिडचिड करायची. त्या काळात सविता मात्र घरकाम, शाळा या चांगली तावून सुलाखून निघाली. कामाला वाघीनच निघाली. सविता छटाछटा काम करायची. शाळेत पण ती लय हुशार. आणि त्याला मुलगा झाला. त्याचं बारसं पंढरपुरात झालं. त्याचं पण नाव अमोलच ठेवलं. त्यानंतर अनिता नवऱ्याबरोबर मुंबईला गेली. आता तिचं बरं चाललं होतं जरा. सुनीता पण सावळेश्वरला रमली होती. तशी अधूनमधून सणावाराला यायची. चाललं होतं बरं म्हणायचं. माझ्यावर लय ताण पाडायचा. आता दादाला माहिती झालं मी काम करतो, त्यामुळं मला घरचं वागायला लागायचं. औदुंबर वाघमारीच्या दुकानात कामाला चांगला जम बसला होता. पण पुण्यात कामाला असल्यामुळं मी इथलं काम जवळजवळ सोडूनच दिलं. आता मी पुण्याला राहत होतो. तिथंच नोकरी करत होतो. 7-8 महिने काम नोकरी करायचो, 2-3 महिने गॅप द्यायचो. त्या काळात मी न्हाव्याचं काम करायचो. सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं. पण वहिनीशी वादविवाद व्हायला लागले आणि मला फुरसुंगीत राहणं अवघड व्हायला लागलं. तसं तर मी तिथे राहू नये असं वहिनीला वाटायचं.
नवरा बायकोनं राजा राणीगत राहावं असं तिला वाटायचं. त्यामुळे बारीक सारीक गोष्टीवरनं वादविवाद व्हायला लागले. आता तर ती भावाचं कान भरायची, त्यामुळे भाऊसुद्धा माझ्यावर फुगायला लागला. एकदा तर रात्री 10 वाजता वादविवाद झाला आणि मला घराबाहेर काढलं. काय सांगू तुम्हाला. अहो, रात्रीचे 10 वाजलेले, बस बंद झालेल्या, बाहेर कुत्र्याचा आरडाओरडा चाललेला. अशा भयान रात्री एकटा फुरसुंगी बसस्टॉपवर आलो. तिथं शंकर हॉटेल चालू होतं. त्याची बंद करायची गडबड चालली होती. सकाळपासून पोटात अन्नाचा कण नव्हता. आदल्या दिवशी पगाराचं पैसे घरात खर्च केलेलं खिशात दामडा नाही. भाऊ वहिनी दार लावून जेवली, पण मला साधं जेवायचं का विचारलं नाही. तांब्याभर पाणी नाही दिलं प्यायला. अहो, शेजारी पाजारी लय तळमळायची, पण वहिनीच्या भ्यानं कोणी माझ्याशी बोलायचं नाही. तसाच उपाशी रात्रभर बस स्टॉपवर, हॉटेल शेजारच्या बँकेच्या अंगणात उघड्यावर रात्र घालवली. कोण ओळखीचं ना पाळखीचं. हॉटेल मालकाला सांगितलं, म्हणलं आजची रात्र इथं राहतो, कारण बशी बंद झाल्यात. तो हॉटेलवाला बिचारा चांगला. आज त्यानं चौकशी केली, जेवला काय विचारलं. खोटंच म्हणलं जेवलोय. त्याने जग भरून पाणी आणि एक ग्लास दिला, म्हणून रात्रीचं ताण लागल्यावर पाणी कुठे मिळणार नाही म्हणला. अशा तऱ्हेनं रात्रभर बस स्टॉपवर काढली. भाऊ भाऊजाई साधी बघायला पण आली नाही. अहो, ती रात्र कशी काढली माझं मला माहिती. पोटात कावळं वरडायचं, झोप कुठली यायला. बरं, बोलायचं कुणाशी. आपलं दुःख कुणाला सांगायचं पारख्या देशात. कोण आपलं मानणार होतं तिथं. भावाच्या ओळखीचा अख्खा गाव होता, पण मला कोणी ओळखत नव्हतं. भावाला वाटलं याला आपल्याकडं परत येण्याशिवाय पर्याय नाही, पण मला लय राग आला होता. मी पण ठरवलं बोंबलत फिरील, पण त्या घरात जायचा नाही. अशा तऱ्हेनं माझ्या आयुष्यातली ती खतरनाक रात्र घालवली. वायऱ्यावर पण अशी वेळ येऊ नये. हां, रात्र कशी तरी घालवली. सकाळी उजाडल्यावर घटना अशी घडली. फुरसुंगीत त्या काळात पहाटे पहाटे ट्रॅक्टरच्या ट्रॉली दुधाचे कॅन ठेवून गावातले चौकात चौकात गल्लीत न्यायचे ट्रॅक्टर. दुधाची विक्री करायची अशी पद्धत. ज्यांना दुधाचा ट्रॅक्टर गेल्यावर जाग यायची, अशी माणसं भांडे घेऊन बसस्टॉपवर यायची. मग गावातनं फिरून झाल्यावर शेवटी ट्रॅक्टर बसस्टॉपवर यायचा. अर्धा तास थांबून जे राहिले त्यांना दूध घालायचा अशी पद्धत. ज्या दिवशी मी बस स्टॉपवर रात्र घालवली ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी भावाचा एक मित्र, साहेबराव पाटील त्याचं नाव, मूळचा जळगावचा, PMTत कामाला. कामठ्या आळीतले प्रतिष्ठित श्री वांजळे यांच्या खोलीत भाडोत्री म्हणून राहिला होते. राजा माणूस, मनानं तसंच वागणुकीने गर्भ श्रीमंत. या पाटीलची आणि माझी भावामुळं थोडी ओळख होती अगोदरची. कारण मागं सांगितल्याप्रमाणे त्यांच्याबरोबर महाबळेश्वरच्या ट्रिपला गेलो होतो ना पाटीलबरोबर. त्यावेळी धुमाळ देवकर सहकुटुंब होते, त्यामुळे त्यांच्याशी ओळख होती. त्या दिवशी सकाळी दुधाला उठायला उशीर झाल्यामुळे ते दुधाकरता आले बस स्टॉपवर. तर बस स्टॉपवर बँकेजवळच्या कट्ट्यावर मी बसलेला. आदल्या दिवशी उपाशी, त्यात रात्रभर भुकेमुळे झोप नव्हती. थंडीत उघडात बसलो होतो. चेहरा पाडला होता. तोंडावर 12 वाजलेले. समोरून दुधाचं भांडं घेऊन पाटील आला, तर समोर मी बसलेला. त्याने विचारलं, म्हणला पहाटे पहाटे इथं काय करतो भरत, आणि तुझं तोंड डोळं सुजल्यात का, काय झालंय काय. मला आलं ना गलबलून, डोळेच भरून आले, तोंडातनं शब्द फुटना, अश्रूच गाळायला लागलो. त्याच्या लक्षात आलं काहीतरी घडलंय. तेवढ्या दुधाचा ट्रॅक्टर आला. त्याने दूध घेतलं, मला हाताला धरलं, स्वतःच्या घरी नेलं, हातपाय धुवायला लावलं, बायकोला चहा करायला सांगितला, मला चहा ब्रेड दिला. चहा पाणी झाल्यावर मला काय झालं ते विचारलं. तोपर्यंत मी स्वतःला सावरलं होतं आणि मग जे काय घडलं ते सगळं इत्यंभूत कहाणी सांगितली. त्या नवरा बायकोनी ती आपल्यापणाने ऐकून घेतली. त्यांना वाईट वाटलं, ते पण हळहळले. मग पाटील स्वतः भावाच्या घरी गेला, भावाला बोलून आणलं, त्याची कान उघडणी केली, त्याला आणि मला समजून सांगितलं. भावाला सांगितलं की त्यांनी त्याच्या बायकोला म्हणजे माझ्या वहिनीला नीट समजून सांगावं. असा वाद परगावात बरा नाही. पोरगं रात्रभर बस स्टॉपवर बसून राहिलं, कमीत कमी तू तरी त्याला विचारायला पाहिजे, असं म्हणून त्याचा कान वाढला. पाटील पत्नीकडं झाल्या गोष्टीबद्दल दिलगिरी व्यक्त करून भावानं परत मला त्याच्या घरी नेलं. आंघोळ पाणी झाल्यावर चहापाणी केलं. आम्ही दोघं बाहेर जाऊन चर्चा करायचं ठरवलं. अहो, कसली चर्चा आणि कसलं काय. आमचा भाऊ बायकोच्या पूर्णपणे आहारी गेलेला मला समजून सांगायला लागला. म्हणला तिला कामाचा लय ताण पडतो, लहानी पोरगी सांभाळून सगळं करायला लागतं, असलं तसं तसं राहावं, नाही तर बाहेर चर्चा नाही करावी, घरातली भांडणं घरातच ठेवावी. रात्री माझ्याकडनं चुकलं म्हणला, पण म्हणला करणार काय, काही गोष्टी बायकोच्या ऐकायला लागतात. तू माझा भाऊ आहे, तुझ्यावर माझा जोर चालतो, म्हणून तुला मी बोलू शकतो, तू तरी मला समजून घे म्हणला. मग काय, माझं बोलणंच कुठलं.
त्यात आई दादाला कळलं तर त्यांना उगा त्रास नको म्हणून मी काय बोललो नाही. भावाच्या हातात हात मिसळत गेलो. त्याचा फायदा घेत राहिली वहिनी. आता तर तिने पोथीच ओळखली. भाऊ मला संकट शेजारी जेवायला घेऊन बसायचा, मांडीला मांडी लावून जेवायला बसायचो, पण वहिनी एक दुजेपणा करायला लागली. भावाला गरम गरम ताजं ताजं द्यायची, मला मात्र रात्रीचं खायला लागायचं. काय म्हणावं तर म्हणायची कशी, माझ्या नवऱ्याला लय काम पडतं. रावसाहेबाला काय काम? आणि घरातलं शिळं पाका आपण नाही खाल्लं तर काय टाकून द्यायचं का? घरच्या माणसाने नाही समजून घेतलं तर घेणार कोण? मग भावाचं पण काही चालायचं नाही. कधी तर आधीमध्ये जबरदस्तीनं भाऊ स्वतःच्या ताटातली गरम गरम चपाती माझ्या ताटात टाकायचा, तर वहिनी बटाटे एवढं डोळं करून भावाकडं खाऊ का गिळू बघायची. स्वतः पण पोरीला दूध मिळावं म्हणून खाती म्हणायची आणि चांगलं गरमागरम शिरा उपीट करून खायची. भाऊ ड्युटीवरनं रात्री 12-12:30ला यायचा. तेव्हा पुढंच्या पुढं आणायचा, पण त्यातलं काय माझ्या वाट्याला कधी आलं नाही. पोरीच्या नावाखाली रात्री हीच नवरा बायको दार लावून खायची. लय वाईट वाटायचं, पण करू काही शकत नव्हतो. कारण एक तर मला मोजका पगार भावाला द्यायला लागायचं, आणि आधनंमधनं वहिनी पण घर सामान किरकोळ किरकोळ सांगायची. पदर मोड करून आणायला लागायचं. बोलायची सोयच नाही ना. त्यात घरचं पंढरपूरचं बघायला लागायचं. आई दादा भिकाऱ्यासारखं पैसा पैसा करून कसं तरी दिवस काढत होती. त्यामुळं मला इकडं वायफट खर्च करू वाटायचंच नाही. मग मन मारून 4 पैसे शिल्लक कसे राहतील याचा विचार माझ्या डोक्यात. अशा परिस्थितीत इकडं आड तिकडं विहीर अशा तऱ्हेनं जगत होतो. भाऊ आणि वहिनी मात्र आयुषमध्ये खाऊन पिऊन मजेत चाललं होतं त्यांचं. वरनं माझ्या नावानं खडे फोडत होतेच. वहिनी तर म्हणे दिराला लय खायला लागतं, स्वयंपाक करून माझा हात मोडत्यात. माझ्या नवऱ्यापेक्षा ह्याचात त्यागार लय. कापडं धुवायचा काटाळा. 8-8, 15-15 दिवस न धुता कापडं घालायचो. आणि काय बोलायला गेलो का भांडण सुरू. अशा तऱ्हेनं वर्षभर गेला असेल. परत दुसऱ्या डिलिव्हरीला वहिनी माहेरी गेली. मग मात्र भावात आणि माझ्यात वाद व्हायचा प्रश्नच आला नाही. श्रोते हो, हा भाग इथेच संपला. आता ऐकूयात आजच्या या भागावरचा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या, कमेंट करा. आजचा प्रश्न, लेखकाच्या मित्राच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई द्यावी लागली? प्रश्न पुन्हा एकदा. लेखकाच्या मित्राच्या चुकीमुळे शेतकऱ्याला किती नुकसान भरपाई द्यावी लागली? प्रश्नाचं उत्तर जरूर कमेंट करा. आणि भेटत रहा साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर पुढचा भाग ऐकण्यासाठी आणि पुढच्या भागाचं उत्तर देण्यासाठी. नमस्कार.